उद्योजक मित्रांनो नमस्कार. मी सागर सर्वांचे स्वागत करीत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. उद्योजक मित्रांनो, तुम्ही खूप साऱ्या इंस्टाग्रामला रील पाहिलेल्या असतील, खूप साऱ्या YouTubeला व्हिडिओ पाहिले असतील की हा व्यवसाय जे टायटल पाहून तुम्ही या व्हिडिओवरती आलेला आहात, पशुखाद्य, जो पश्चिम महाराष्ट्रात खूप जास्त प्रचलित असणारा व्यवसाय आहे, गोळीपेंड ज्याला आपण म्हणतो. हा व्यवसाय तुम्ही कुठेतरी इंस्टाग्रामला पाहिला असेल, कुठेतरी YouTubeला पाहिला असेल की हा व्यवसाय करा आणि लाखो करोड रुपये कमवा. उद्योजक मित्रांनो, जर तुम्ही पैशाच्या लालचेपोटी ह्या व्हिडिओवरती आलेला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकता. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला काय भेटणार आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला या बिझनेस विषयी केस स्टडी पाहायला भेटणार आहे. पूर्ण का हा व्यवसाय नेमका फेल का होतो. जर तुम्ही याचे चांगलं केस स्टडी केलेला असेल तर 10 प्लॅन जर कोणी घेतलेले असतील, कुठल्या गावामध्ये प्लॅन चालू असेल तर तो व्यक्ती तुम्हाला सांगेल की बाबा हा व्यवसाय करू नको, कुठला व्यवसाय कर, हा व्यवसाय करू नको, कारण हा व्यवसाय तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम मध्ये आणू शकतो. तर हा व्यवसाय प्रॉब्लेम मध्ये का आणतो, याच्या मागचे कारण काय आहेत. हा व्यवसाय तुम्ही जरी करायचा असेल तर तुम्हाला कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत, कोणत्या गोष्टींवरती जास्त अभ्यास करायला पाहिजे, ही सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. चला तर ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हा व्यवसाय चालू करण्याअगोदर तुम्हाला काही बाबींकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं लागणार आहे. व्यवसाय चालू तर करायचा आहे, तुम्हाला प्रॉफिट नक्कीच कमवायचा आहे. प्रत्येक उद्योजक किंवा प्रत्येक माणूस हा व्यवसाय चालू करतो काहीतरी प्रॉफिट मिळवण्यासाठी. पण हा व्यवसाय तुम्ही चालू करण्याअगोदर ज्या मी बाबी तुम्हाला सांगतोय या बाबींवरती प्रामुख्याने काम करा. पहिली गोष्ट असणार आहे उद्योजक मित्रांनो, ते म्हणजे तुमचं रॉ मटेरियल, कच्चा माल. हा व्यवसाय चालू करायच्या अगोदर तुम्हाला रॉ मटेरियलचे डीलर्स, कोणाकडे तुम्हाला रॉ मटेरियल भेटणार, एक साधारणपणे 10 प्रकारचं वेगवेगळं रॉ मटेरियल याच्यामध्ये लागतं. मी स्क्रीनवरती रॉ मटेरियलची लिस्ट सुद्धा देतोय. याच्यामध्ये प्रामुख्याने रॉ मटेरियल लागतात मक्का, सोयाबीन, डीओसी, मॉलॅसिस, तुमचे डीओसी, डाळ मिलचे वेस्टेजेस. हे जे रॉ मटेरियल लागते हे तुम्हाला एकाच जागेवरती भेटत नाही, डीलरकडे भेटेल तुम्हाला. पण शेतकऱ्यांकडनं जर तुम्हाला गोळा करायचं तर 10 ठिकाणी तुम्हाला 10 गाड्या पाठवायला लागतील. त्यामुळे तुम्हाला हे रॉ मटेरियल कुठं भेटतंय, कोणत्या डीलरकडे भेटतंय, कुठून तुम्हाला स्वस्त भेटतंय, हे रॉ मटेरियलवरती तुम्हाला जास्त काम करावं लागणार आहे. रॉ मटेरियल झालं. दुसरी गोष्ट असणार आहे तुमचं फॉर्म्युलेशन. उद्योजक मित्रांनो, असं नाहीये, तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती, गोळा करा रॉ मटेरियल, मिक्स करा, पॅलेट मशीन मध्ये टाका आणि गोळीपेंड तयार. हाचा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर माझी हात जोडून विनंती, हा व्यवसाय तुम्ही करूच नका. या व्यवसायामध्ये दुसरी गोष्ट महत्वाची असणार आहे तुमचं फॉर्म्युलेशन. तुम्हाला न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही या पॅलेट मध्ये तुम्हाला जपणं गरजेचं आहे. तुमच्याकडे व्हेटरनरी डॉक्टर्स जे असतील, जे पण टेक्निकल लोक या क्षेत्रामधले असतील, त्यांची मदत तुम्हाला या फॉर्म्युलेशनसाठी घ्यायची. फॉर्म्युला म्हणजे काय, तुमचा दूध वाढीसाठी वेगळा फॉर्म्युला असतो, तुमच्या गाभण गायांचा वेगळा फॉर्म्युला असणार आहे, तुमचे कालवडी जे आहेत त्या कालवडींचा वेगळा फॉर्म्युला असणार आहे. महाराष्ट्रात जर विचार केला आपण तर दूधवाढीचा फॉर्म्युला जास्त प्रचलित आहे. आता दूधवाढीचा फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही गेलात तर याच्यामध्ये सुद्धा 20% प्रोटीन लेवल, 22% प्रोटीन लेवल, 24% प्रोटीन लेवल, 26% प्रोटीन लेवल, असे वेगवेगळे प्रकार आहेत या फॉर्म्युलेशन मध्ये. तुम्हाला या फॉर्म्युलेशन वरती काम करावं लागणार आहे उद्योजक मित्रांनो, त्याशिवाय तुमचा बिझनेस सक्सेस होणार नाही. तिसरी गोष्ट असणार आहे उद्योजक मित्रांनो, हा व्यवसाय चालू करण्या अगोदर तुम्ही ही बाब 100% लक्षात घ्या की हा जो व्यवसाय आहे, हा असं नाही की तुम्ही गोळीपेंडची बॅग बनवली आणि कुणालाही पण विकली. आसपासचा कोणतरी शेतकरी आलाय, द्या बाबा गोळीपेंडची बॅग, तुम्ही विकून टाकली त्याला. जर तुम्ही या पद्धतीचा व्यवसाय करणार असाल तर थांबा, हा व्यवसाय तुम्हाला सक्सेस देऊ शकत नाही. या व्यवसायामध्ये तुम्हाला डीलर्स तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही ज्यावेळेस प्लॅन चालू करता तुमचा विचार असतो की नाही बाबा 10 बॅगा तरी गेल्या पाहिजेत, असं नाहीये. ज्यावेळेस तुमच्या बॅगा जातील तर डीलर्स पण तुमच्याकडे जोडले गेले पाहिजेत. हा व्यवसाय तुमचा खूप ह्यूज लेवलचा असणार आहे, मोठ्या लेवलचा असणार आहे. मोठ्या लेवलचा असल्यामुळे तुम्ही जे 2 मार्केट सोर्स मार्केटमध्ये आहेत, एक होलसेल, दुसरा रिटेल. तर रिटेल मार्केटिंग करण्यात अर्थ नाही, याच्यामध्ये तुम्हाला होलसेलमध्येच जावं लागणार आहे. होलसेलमध्ये म्हणजेच तुमचे डीलर्स, कमीत कमी तुमच्याकडे 30-40 काउंटर्स असणे गरजेचे आहे, 30-40 डीलर्स असणे गरजेचे आहे की ज्या डीलर्स मार्फत तुमची ही ब्रँड, जे तो पण तुमचा ब्रँड आहे गोळीपेंडचा, हा विकला गेला पाहिजे. डीलर्स तुमच्याकडे कुणी रिटेलवर जरी आला तरी तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा हा माझा डीलर आहे, यांच्याकडनं तुम्ही हे परचेस करा. त्याच वेळेस हा चेन साखळीनुसार चालणारा व्यवसाय तुम्हाला सक्सेस देणार आहे. आता याच्यामध्ये तिसरी गोष्ट मी का बोललो की हा डीलरशिपमुळे हा व्यवसाय तुमचा सक्सेस होणार आहे. ज्यावेळेस डीलर्स तुमच्याकडनं परचेस माल घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते क्रेडिट लिमिट तुम्हाला त्यांना द्यावं लागणार आहे. पण क्रेडिट लिमिट देत असताना तुम्हाला हे तर शाश्वती असणार आहे की हा व्यक्ती तुम्हाला 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, 25 दिवसानंतर आमचे पैसे देणार आहे.
म्हणजे हे तुम्हाला क्रेडिट लिमिट तर द्यावाच लागते, 10 दिवसाची 25 दिवसाची द्यावा लागते, पण त्यांच्याकडनं तुम्हाला हा पैसा रिटर्न भेटू शकतो, त्यांच्यासोबत तुमचं ॲग्रीमेंट असणार आहे. पण तुम्ही ज्यावेळेस रिटेल करत असता, कोणीतरी एक अनोळखी व्यक्ती येतो, ओळखीचा व्यक्ती येतो की बाबा दे, मी बॅग घेऊन जातो, नंतर पैसे देतो, नंतर पैसे देतो, याचा अर्थ तुमचा हा उधारीचा धंदा झाला. आणि उधारी ही तुमची कधी भेटेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हा उधारीच्या मागे लागण्याच्या ऐवजी तुम्ही डीलरशिपच्या मागे लागा. डीलर तुम्हाला 100% ह्या व्यवसायामध्ये सक्सेस देऊ शकतात. उद्योजक मित्रांनो, चौथी बाब तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे कॉम्पिटिशन. मार्केटमध्ये तुम्हाला मोठ्या कंपन्या टिकू देणार नाही. जर तुम्ही त्यांच्याशी कॉम्पिटिशन करत असाल की जे मार्केटमध्ये ऑलरेडी 10 वर्षापासून 20 वर्षापासून हे कॅटल फीड मार्केटमध्ये सेल करताय, तर ह्या कॉम्पिटिशनशी तुम्हाला 100% तुम्हाला झोपवणार आहे. हे कॉम्पिटिशन तुम्हाला मार्केटमध्ये टिकू देणार नाही. तर कॉम्पिटिशनचा याचा अर्थ काय आहे की तुम्ही मार्केटमध्ये उतरत असताना तुम्ही रेट कमी ठेवा अशी गोष्ट नाहीये. तर कॉम्पिटिशनला तुम्हाला कॉम्पिट करायचं असेल तर फक्त एकच मार्ग तुमच्याकडे आहे, क्वालिटी. तुम्हाला क्वालिटीवरती काम करायचं आहे. तुम्ही जेवढी चांगली क्वालिटी तुम्ही मार्केटमध्ये द्याल, तेवढा जास्त तुमचा हा व्यवसाय सक्सेस होण्याचे चान्सेस वाढत आहेत. कारण कॉम्पिटिशनला बीट करत असताना बरेचसे लोक काय करतायत की तुमची बॅगची किंमत कमी ठेवतायत, तुम्ही कॉस्टिंग शीटवरती प्रॉपर काम करत नाही, रॉ मटेरियल महाग जातंय, बनवायला लाईटचा खर्च जास्त जातोय, आणि बॅग बनते 1500 रुपयाला आणि विकतात तुम्ही 1400 रुपयाला. कॉस्टिंग शीटवरती काम करा, त्याशिवाय तुम्ही हे मार्केटमध्ये लॉन्च करूच नका. कॉम्पिटिशनला बीट करायचं असेल, क्वालिटी बरोबर काम करा. तुम्ही प्राइजेस बरोबर काम करू नका. प्राइजेस डाऊन नाही केले तरी चालेल. आज मार्केटमध्ये जो शेतकरी आहे, दूध उत्पादक शेतकरी आहे, त्याला क्वालिटी पाहिजे, त्याला नक्कीच रेट त्याला कमी हवा आहे, पण त्याचबरोबर त्याला क्वालिटी पण हवी. बरेचसे उद्योजक या क्षेत्रामध्ये काय करतायत की सुरुवातीला कमी रेट द्यायच्या नादामध्ये एकदम लो क्वालिटीचं फीड मार्केटमध्ये लॉन्च करतात. शेतकरी पहिल्यांदा घेऊन जातात, 10 दिवस घेऊन जातील, 20 दिवस घेऊन जातील, पण ज्यावेळेस त्या शेतकऱ्याला कळेल की ह्या फीडमधनं माझं दूध वाढत नाही किंवा दूध कमी झालंय, त्यावेळेस तुमचा तो सक्का भाऊ जरी असेल तरी तुमच्याकडून फीड नेणार नाही. बऱ्याचशा कंपन्यांचे अनुभव आहेत माझ्याकडे की जे प्लॅन टाकले, महिनाभर चालला, 2 महिने चालले, 3 महिने चालला, त्यानंतर हा प्लॅन बंद आहे, उभा आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा क्वालिटीवरती काम करायला हवे. उद्योजक मित्रांनो, 5वी गोष्ट, महत्वाची गोष्ट जी की आहे, योग्य मशिनरी. तुम्हाला हा व्यवसाय सक्सेस करायचा असेल तर योग्य मशिनरी तुम्हाला घेणं गरजेचे आहे. तुम्ही बऱ्याचशा रील, मी परत बोलतोय की इंस्टाग्रामवरती खूप मोठं हब झालंय या गोळी पेंटचं. चायनामधले भरपूर चॅनल्स आहेत, महाराष्ट्रातले भरपूर चॅनल्स आहेत, भारतातले आहेत की जे व्हिडिओ टाकतात की बाबा रॉ मटेरियल गोळा करा, त्या पॅलेटमध्ये मशीनमध्ये टाका, गोळी पेंट तयार. असं मशीन तुम्ही घेताय तर सक्सेस होणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर प्लांट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याच्यामधलं प्लांटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं रॉ मटेरियल ग्राइंडिंग करणारं मशीन, जे पावडर तयार करतंय ते योग्यरित्या पावडर तयार करतंय का? जास्त मोठं तर करत नाही, जास्त बारीक तर करत नाही. बारीक केलं तर ते गॅस पकडतंय, मोठं केलं तर ते शेणावाटं बाहेर पडतंय. त्यामुळे योग्यरित्या चालणारं तुमचं ग्राइंडर मशीन तुमच्याकडे हवं आहे. दुसरं मशीन जे आहे ते मिक्सिंग मशीन, जे प्रॉपर तुमचं युनिफॉर्म मिक्सिंग करतंय का? बरेचसे लोक मिक्सर घेत आहेत पण त्याच्यामध्ये त्या मिक्सरमध्ये 50 किलो मटेरियल तसंच राहतंय, 50 किलो बाहेर पडतंय. बॅच वाईज हा मिक्सर चालणारा हवा, त्याच्यामध्ये 0 ॲक्युरेसी मधला हा तुमचा मिक्सर तुमच्याकडे पाहिजे. त्याचबरोबर तिसरी बाब, महत्त्वाची बाब, जे छोटे प्लांट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी सजेशन तर देणार नाही की तुम्ही बॉयलर लावा, पण बॉयलर म्हणजे काय, स्टीमर बॉयलर. याचा अर्थ आपण जे भाजीपाला शिजून खातो, आपल्याला पचतं शिजवल्यानंतर, त्याचप्रमाणे गायांमध्ये पण असणारे, जनावरांमध्ये पण असणारे जे मोठे मोठे प्लांट आज सक्सेस आहेत, त्याच्यामागचं कारण आहे त्यांच्या प्लांटमध्ये स्टीमर बॉयलर लागलेले आहेत. स्टीमर बॉयलर काय करताय, तुमचं जे फीड आहे ते पहिल्यांदा शिजवतंय, शिजवल्यानंतर याच्या पॅलेट तयार होत आहेत. शिजवल्यामुळे काय होणार आहे, जे गायांचं डायजेशन आहे ते फास्ट होणार आहे, दूध देण्याची क्षमता वाढणार आहे आणि त्यांची पचनक्रिया वाढणार आहे. पचनक्रिया वाढल्यामुळे तुमचं हे फीड ते आवडीने खाणार आहेत, आवडीने खाल्ल्यामुळे तुमचं दूध पण वाढणार आहे. त्यामुळं स्टीमर बॉयलर, जर हा प्लांट तुम्हाला एक साधारणपणे 1 टन 2 टन कॅपॅसिटीचा जर करायचा असेल, तुम्हाला मार्केटमध्ये स्टेबल राहायचं असेल, जर हा व्यवसाय तुमच्या भागामध्ये चालणारा असेल, तर तुम्ही घेताना 1 टन 2 टनाचाच प्लांट घ्यावा, जेणेकरून या प्लांटमध्ये तुम्ही स्टीमर बॉयलर लावले असेल तर तुम्हाला हे फायदे होणार आहेत. चौथं मशीन असणार आहे तुमचं पॅलेट मशीन, जे की तुमची गोळी पेंट तयार करून देते. या मशीनबद्दल मी वारंवार बोलतोय की चायनामधून कुठेतरी व्हिडिओ तुम्ही पाहिलेली असते, मटेरियल टाकलं पॅलेट तयार. हे मशीन जास्त दिवस चालत नाही. तुम्हाला या प्लांटमध्ये योग्यरित्या पॅलेट मशीन, चालणारच पॅलेट मशीन आहे पाहिजे. 3 रोलर 4 रोलर मधलं हे पॅलेट मशीन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याच व्यतिरिक्त जर मोठा प्लांट असेल 1 टनापासून समोरचा किंवा 500 किलो पासून समोरचा, तर मी तुम्हाला सजेशन करेल की जे मी मशीन फोटो दाखवतोय याला बोलतात रिंग डाय पॅलेट मशीन. या रिंग डाय पॅलेट मशीन मधून तुम्हाला योग्यरित्या
कमी जळणाऱ्या पॅलेट म्हणजे ज्याच्यातून पावडर पडणार नाहीये जास्त प्रमाणामध्ये, तुम्हाला ॲक्युरेसी चांगली भेटणार आहे, क्वालिटी चांगली भेटणार आहे, तर या मशीन तुम्हाला रेफर करेल की तुम्ही हे पॅलेट मशीन घेतलं पाहिजे. तुम्हाला ह्या व्यवसायाबद्दल तुम्हाला अधिकची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर जे आहेत या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा. असं नाहीये की फक्त आमचं काम मशीन विकणे आहे, तुम्हाला त्याचबरोबर हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला कोणत्या अडचणी येणार आहेत, सर्वात प्रथम तुम्हाला अडचणी सांगण्यात येतील की बाबा हा व्यवसाय चालू करण्या अगोदर तुम्हाला ह्या अडचणीवरती पहिल्यांदा काम करा. त्या अडचणी तुमच्या सॉल्व्ह झाल्या त्यानंतर तुमचा पुढचा पॉईंट असणार आहे तुमच्या मशिनरी, ही मशिनरीसाठी किती कॉस्टिंग जाणार आहे, त्या पुढचा प्लॅनिंग तुमचा असणार आहे की यासाठी लागणारी जागा किती आहे, जागा तुमच्या कॅपॅसिटीनुसार चेंज होणार आहे. जागा झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्याकडे लाईट आहे का, बहुतेक लोक आमच्याकडनं मशिनरी घेऊन जातात, नंतर त्यांना कळतं की यासाठी 3 फेज लाईट लागते आणि मग त्यासाठी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर पण घ्यावा लागेल, त्याचा खर्च एवढा येतोय. तर त्याविषयी पण तुम्हाला माहिती भेटणार आहे आमच्याकडे की तुम्हाला ह्या प्लॅन्टसाठी किती HP लाईट लागेल, त्यासाठी ट्रान्सफॉर्मर घ्यावा लागेल की नाही लागणार आहे. पुढचा पॉईंट असणार आहे तुमचा सेलिंग मार्केटिंग तुम्हाला कशी करायची आहे. मार्केटिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे तुमची बॅक प्रिंटिंग. ही बॅक प्रिंटिंग तुम्हाला कशा प्रकारे करायची, याच्यावरती टायटल काय करायचं आहे, तुमची कंपनी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, ट्रेडमार्क कसा घ्यायचा आहे, या सर्व गोष्टींवरती तुम्हाला अगोदर मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्यासाठी योग्य जे मशीन कोणत्या असणार आहेत याच्यावरती सुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती आमच्याकडे भेटणार आहे. माहिती घेण्यासाठी कुठलेही चार्जेस आमच्याकडनं आकारले जात नाहीये. तुम्ही बेधडक आमच्या या दिलेल्या नंबरवरती फोन करा, तुम्हाला 100% 100% सॅटिस्फॅक्शन तुम्हाला भेटणार आहे. उद्योजक मित्रांनो, अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच संपर्क करा. धन्यवाद.